नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे चाळीसगावहून बोलतो आहे आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखांनो या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आज मी तुमच्याशी बोलणार आहे तेथे कर माझे जुळती या विषयावर, आणि अर्थातच मी बोलणार आहे प्रामुख्यानं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर. मंडळी, महान साहित्यिक आचार्य अत्रे यांनी सावरकरांना स्वातंत्र्यवीर संबोधलं आणि ही उपाधी सावरकरांच्या नावामागे कायमचीच चिकटली. खरोखरच स्वातंत्र्यवीर ही उपाधी त्यांना खऱ्या अर्थानं शोभून दिसते. सावरकर हे व्यक्तिमत्वच असं आहे की देशासाठीच्या आपल्या सर्वोच्च त्यागानं ते झळाळून उठतं. ज्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली आणि ती पूर्ण करून जे पुन्हा राष्ट्राच्या सेवेत सक्रिय झाले, असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. ज्यांनी अंदमानच्या एकांतवासाच्या कोठडीत खिळ्यानं आणि कोळशानं भिंतीवर कविता लिहिल्या, त्या पाठ केल्या आणि तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर या 10,000 ओळी पुन्हा लिहून काढल्या, असं कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेलं व्यक्तिमत्व आणि महान कवी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. मंडळी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितांनी मला लहानपणापासूनच मोहून टाकलं आहे. स्वतंत्रतेचे स्तोत्र या कवितेत किती सूक्ष्म, तरल आणि सुंदर पद्धतीनं त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत की ज्या फक्त एक संवेदनशील हृदयाचा कवीच व्यक्त करू शकतो. या ओळींमधलं सौंदर्य बघा ना. ते म्हणतात, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली, स्वतंत्रते भगवती तूच जी विलसत असेल आली. कुसुमासमान असलेल्या गालांवरची लाली किंवा कुसुमांच्या म्हणजे फुलांच्या गालावर असलेली लाली, हे स्वतंत्र देवते, ती म्हणजे तूच आहेस. किती सुंदर कल्पना आहे. ते पुढे म्हणतात, तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. अशा प्रकारची सुंदर रचना स्वातंत्र्यवीर सावरकरच करू शकतात. मातृभूमीबद्दलची केवढी ओढ आणि तळमळ सागरा प्राण तळमळाला या गीतातून व्यक्त झाली आहे. मला तर असं वाटतं की सावरकरांनी इतर काहीही केलं नसतं आणि फक्त या 2 कविता लिहिल्या असत्या तरीसुद्धा कवी म्हणून ते अजरामर झाले असते. आणि अर्थात ते अजरामर आहेतच. त्यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं कार्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही, इतकं ते महान आहे. आज जे स्वातंत्र्यवीरांवर टीका करतात, त्यांनी सावरकरांनी सोसलेल्या हाल अपेष्टांची केवळ कल्पना करून बघावी. त्या ठिकाणी स्वतःला कल्पून बघावं, तरच त्यांना सावरकरांच्या त्यागाची थोडीफार कल्पना येऊ शकेल. देशासाठी केवढ्या यातना त्यांनी सहन केल्या. घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. त्यांचं माझी जन्मठेप हे पुस्तक वाचताना आपण अक्षरशः थरारून जातो. जाज्वल्य देशभक्ती कशी असते ते शिकावं ते स्वातंत्र्यवीर सावरकरांकडूनच. अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेली, देखणं सोन्यासारखं पिळदार असं शरीर आणि हातामध्ये बॅरिस्टरची पदवी. मंडळी, एवढं भांडवल हाताशी असल्यानंतर एखाद्याला तर स्वर्ग 4 बोटं उरला असता.
त्यातही नुकतंच लग्न झालेलं, मोठ्या घराण्यातून आलेली देखणी तरुण मुलगी पत्नी म्हणून लाभलेली. आणि हा तरुण चक्क देशभक्तीच्या वेडानं झपाटलेला. आज ज्या पद्धतीनं सगळं जग चाललेलं आहे त्याच्या अगदी उलट. जगाच्या दृष्टीनं अशी व्यक्ती म्हणजे वेडी म्हटली पाहिजे, पण ते वेड होतं देशभक्तीचं, देशप्रेमाचं आणि देशासाठी स्वातंत्र्याचं. मंडळी, स्वातंत्र्यवीर सावरकर जेव्हा डोंगरीच्या तुरुंगात होते तेव्हा हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आला. त्या निकालानुसार त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध बंड केलं म्हणून त्यांना 50 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावण्यात आली होती. इंग्रज सरकार आपल्याला फ्रान्सच्या ताब्यात देईल आणि तेथून आपण आपली सुटका करून घेऊ अशा प्रकारची आशासुद्धा त्यामुळं मावळली. मंडळी, अशावेळी सावरकरांच्या जागी जर एखादा सामान्य माणूस असता तर खचून गेला असता. पण ज्यांनी देशासाठी आपल्या सर्वस्वाचा होम केला त्या विनायक दामोदर सावरकरांना ही काळ्या पाण्याची 50 वर्षांची शिक्षा त्यांच्या विचारांपासून जराही परावृत्त करू शकली नाही. तिथून पुढं त्यांना अंदमानच्या तुरुंगात नेण्यासाठी भायखळ्याच्या तुरुंगात नेण्यात आलं. त्यापूर्वी डोंगरीच्या कारागृहात त्यांची पत्नी सौभाग्यवती यमुना म्हणजेच माई त्यांना भेटायला आल्या. 50 वर्षांची ही जन्मठेपेची शिक्षा म्हणजे जवळजवळ ही त्यांची शेवटचीच भेट म्हणायला हरकत नाही. क्षणभर सावरकरांचं मन ताटातुटीच्या विचारांनी भरून आलं. माई तेव्हा फार तर 19-20 वर्षांच्या असतील. तेव्हा अशा तरुण वयात ताटातुटीचे विचार मनात येणं अगदी स्वाभाविक होतं. पण ते अगदी क्षणभरच. दुसऱ्याच क्षणी सावरकरांचे ते लखलखीत तेजस्वी शब्द बाहेर पडले. अगदी जीव ओवाळून टाकावा असे शब्द. स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावेत असे शब्द. ते म्हणाले, बरे, ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच. तोवर जर कधी या सामान्य संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणं आणि 4 काटके एकत्र करून घरटी बांधणं यालाच जर संसार म्हणायचं असेल तर असला संसार कावळे चिमण्याही करतातच. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतकार्य झालो आहोत. आपली 4 चूल बोळकी आपण फोडून टाकली, पण त्या योगे पुढे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूरही निघेल. मंडळी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या तेजस्वी शब्दावर आणखी काही बोलण्यासारखं नाही. ही प्रखर देशभक्ती पाहून नकळत हात जोडले जातात. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती. तर मंडळी, आज इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो. पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज. नमस्कार. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे. जयोस्तु ते श्रीमहान्मङ्गले शिवास्पदे शुभदे. स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां वन्दे, यशोयुतां वन्दे.
सकलकशी वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली सूर्याचे तेज उदगिसे गांभीर्यहि तुझे स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती मोक्ष मुक्ती ही तुझी स्वरूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति वेदे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुरते ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वन्दे त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते श्री स्वतंत्रते स्वतंत्रते तुझसाठी मरणते जनन तुझ वीर जनन ते मरण तुझ सकल चराचर चरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तु ते श्री महान्मङ्गले शिवात्मदे शुभदे स्वतंत्रते भगवति त्वामहं यशोयुतां